मी मोहिनी पवार, माझ्या यूट्यूब चॅनल फूड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे झटपट मिसळ। तर चला आपण साहित्य बघून घेऊया। तर इथे साहित्यामध्ये मी कांदा खोबरं भाजून घेतलेलं आहे। इथे मी अद्रक घेतलेले आहे अर्धा इंच, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर घेतलेली आहे। उसळ मी इथे मूग, मटकी आणि वाटाणे घेतलेले आहेत हिरवे। इथे मी पावडर मसाल्यांमध्ये लाल मिरची पावडर, धने जिरे पूड, चवीनुसार मीठ, हळद आणि इथे मी सुहानाचा मिसळ मसाला वापरलाय। याने मिसळला चांगली चव येते आणि मिसळ ही हॉटेलसारखी चव देते। तर चला आपण कृती तयार करून घेऊयात। कुकरमध्ये बनवणार आहोत मिसळ। त्यासाठी मी इथे कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवलं। तेल गरम झालेलं आहे आपलं। आपण यात सगळ्यात आधी कढीपत्ता घालून घेणार आहोत। कढीपत्ता झालाय। आता आपण इथे जे वाटण केलेला मसाला आपण ते घालून घेऊया। त्यासोबत जे आपण पावडर मसाले घेतले ते सुद्धा आपण याच्यामध्ये घालून घेऊया। जो सुहानाचा मिसळ मसाला वापरलेला आहे तो सुद्धा आपण आता याच्यामध्ये घालून घेऊया। सगळा घालून घेणार आहोत। मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय। बघा आपलं तेल सेपरेट झालेलं आहे। आता आपण यात ही घेतलेली जी मिसळ आहे ती घालून घेऊया। याला सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे चांगलं। याला सुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय। सेपरेट झालेलं आहे। आपली उसळ देखील चांगली भाजून झालेली आहे। तर आपण इथे आता याच्यात हे जे मसाल्याचं पाणी आहे सगळ्यात आधी आपण ते घालून घेऊया। आणि 1 ग्लास पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये, 1 छोटा ग्लास। आणि याच्या आपल्याला 2 झाकण लावून झालेलं आहे आपलं। याला स्लो गॅसवरतीच आपल्याला 2 शिट्ट्या काढायच्या आहेत याच्या। तर चला करून घेऊया। आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत त्या 2। आणि इथे आपण आता कुकर ओपन करून बघूया। उसळ आपली शिजलेली आहे चांगली। आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत कारण ही मिसळ खूप घट्टसर आहे। जर आपण यातच जास्त पाणी टाकलं असतं तर कुकरमधून पाणी बाहेर येतं। त्यामुळे आपण कमी पाण्यामध्ये उसळ शिजून घेतलेली आहे। आता आपण याच्यात पाणी घालून त्याची एक उकळी काढणार आहोत आणि त्यानंतर आपण सर्व करणार आहोत। तर चला करून घेऊयात। ग्लास आहे तो मी पाणी घालून घेते। गॅस ऑन करायचा आणि याची आता आपण एक उकळी काढून घेणार आहोत। तर चला करून घेऊयात। तर बघा आपलं मिसळ जी आहे उकळी आलेली आहे आणि बघू शकता तुम्ही छान तरी सुद्धा आलेली आहे। आता आपण इथे गॅस स्लो करूया।
झालेली आहे आपली उकळून आता. तर आपण गॅस बंद करून घेऊयात आणि आता सर्व करूयात. तर चला सर्व करून घेऊ. तर हे बघा तयार आहे आपली झटपट मिसळ. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. थँक्यू.